गटाचे प्रशांत पवार देखील आपल्या बरोबर आहेत. प्रशांत पवार जी आतापर्यंतचे हे एक्झिट पोल त्यातली आकडेवारी जर आपण लक्षात घेतली तर आमच्या वतीने जो एक्झिट पोल समोर येताना त्याच्याबद्दल गुड न्यूज सांगा आधी. तुम्हाला आधी शून्य जागा दाखवत होते सगळे पोल जे आधी होते ते, आता मात्र तुमचं खातं उघडतंय, 2 ते 3 जागा तुम्हाला मिळू शकतात. तुमच्या मनापासून असं वाटत असेल बारामती असावी, रायगड असावा? आमच्या 4ही जागा निवडून येणार आहेत. बर, आणि त्यातल्या त्यात बारामती तर 200% निवडून येणार आहे, याबद्दल काही वादच नाही. खूप ताकद लावली ना. ताकद तर इलेक्शन म्हटल्यावर ताकद तर लागणारच आहे. अजितदादांना तिथेच अडकून पडावं लागलं. अजितदादांना तिथेच अडकून पडावं लागलं म्हटलं. नाही, अजितदादा तिथे कुठे, बाकी ठिकाणी पण अजितदादा गेले होते ना प्रचाराला. आमच्या इथे आर्वी मध्ये प्रचाराला आले होते, अमरावतीला प्रचारात आले होते, काय अजून बाकी ठिकाणी मुंबईला प्रचारात गेले होते. तर अजितदादा प्रत्येक ठिकाणी प्रचारात होते आणि मी त्यांच्याबरोबर 2-3 ठिकाणी प्रचाराला होतो विदर्भामध्ये. असं काही नाही. पण बारामतीत त्यांना विशेष मेहनत घ्यावी लागली प्रशांत पवारची, बरोबर ना? नाही, बारामतीत विशेष मेहनत म्हणजे थोडीशी मेहनत घ्यावी लागली. शेवटी जास्त काही मेहनत नाही घ्यावी लागली अशी. तिथे जे चालू होतं की सहानुभूतीची लाट आहे, सहानुभूतीची लाट आहे. सहानुभूती जनता असं सहानुभूतीची लाट वगैरे नाही हे करत हो. देशाचं हे इलेक्शन आहे, देशाचं भवितव्य ठरवणारं इलेक्शन आहे. सहानुभूतीने देश चालत नसतो. या जनतेने देश जो चांगला चालवतो त्याच नेत्याला मतदान करणं म्हणजेच मोदींजींना मतदान करण्याचं जे ठरवलं होतं त्याप्रमाणे जनतेने मतदान केलेलं आहे. मोदी मॅजिक तुम्हाला कामाला आलं? मोदी मॅजिक तुम्हाला कामाला आलेलं दिसतंय? मोदी मॅजिक तुमच्या कामाला आलेलं दिसतंय? नाही, मोदी मॅजिक आमच्या कामाला आलेच आहे, याच्यात काही वाद नाही. जसं आता तुम्ही मी ऐकत होतो तुमचं की उद्धव साहेबांना सहानुभूतीची लाट. उद्धव साहेब जर एकटे लढले असते तर एखाद वेळेस सहानुभूतीची लाट त्यांना फायदा झाला असता. पण ते काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले ना, त्यांना सहानुभूतीची लाट कशी मिळणार आहे हे सांगा ना तुम्ही. आता ते म्हणतात तुम्ही मोदीजींच्या मांडीवर बसलात म्हणून. आम्ही मोदीजींच्या मांडीवर नाही बसलो, आम्ही सहानुभूतीबद्दल बोलून राहिलो. म्हणजे बारामतीत सहानुभूतीचं काहीच नव्हतं. सहानुभूतीबद्दल हे बाकीचे जे लोक बोलून राहिले त्याच्यावर मी बोलतो. काही सहानुभूतीची आवश्यकता नाही. दादा जनतेमधले नेते आहे, महेश भाऊ दिसून राहिले मला, आणि ते एक्सेप्टही करतात. त्याच्यामुळे जनतेने डिसाईड केलेलं होतं की अजितदादांबरोबर आपल्याला जायचं आहे आणि आमच्या 4च्या 4 सीटा निवडून. प्रशांत पवार बारामतीकरांनी स्वीकारलेलं होतं राष्ट्रवादीची 2 शकलं होणं, पवार कुटुंब फुटणं. नाही, पवार कुटुंब फुटणं हा विषय वेगळा झाला. ही कुटुंबाची निवडणूक नव्हती, ही शेवटी देशाची निवडणूक होती. त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा गटाचे आमच्या सुनेत्रा वहिनी उभ्या होत्या. तर त्याच्यामुळे असं शेवटी सुप्रियाताईंनी काय म्हटलं की बा इलेक्शनच्या ठिकाणी आणि परिवाराच्या ठिकाणी. हो, पण एकूणच बारामतीतलं वातावरण चर्चा गावकी भावकीवरचीच होताना दिसली. नाही, तसं वगैरे काही नाही. गावची बाकी का असं काही नाही. जे सगळ्यात पहिले मला एक सांगा तुम्ही, सुप्रियाताईंनी काय म्हटलं होतं की राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी आहे, आमचं परिवाराच्या ठिकाणी आहे. महेश तपासे यावरती उत्तर द्यायचं. महेश तपासे, मला प्रशांत पवारांचं एक वाक्य अतिशय आवडलं की निवडणूक देशाची आहे, त्याच्यामुळे उमेदवार देखील तगडा तशा पद्धतीचा असला पाहिजे. आता तुम्हीच मला सांगा, 3 वेळा लोकसभेच्या खासदार, एकदा राज्यसभेच्या खासदार, अनेक वेळा संसद रत्न, महारत्न, हा उमेदवार तगडा की कुणाची पत्नी असणे हा उमेदवार तगडा? म्हणजे दादांचं कर्तृत्व आहेच, आम्ही नाकारत नाहीच. हे भारतीय जनता पार्टीने नाकारलं, आम्ही कधीच नाकारलं नाही. चक्की पीसिंग हा डायलॉग आमचा नाही आहे, उलटा आम्ही दादांना डिफेंडच करत राहिलो. आजही तुमची म्हणजे आता जेव्हापासून पोल यायला लागले की अजितदादा पार्टी झिरो, अजितदादा पार्टी झिरो, जरंडेश्वरची कारखान्याची चौकशी, अमुक चौकशी आम्ही वाचतोय. खरं खोटं मला माहीत नाही, परंतु भारतीय जनता पार्टीच्या दृष्टिकोनातून अजितदादांची उपयोगिता संपली असं भारतीय जनता पार्टीचे मित्र आमच्या खानामध्ये खासगीत सांगतात. खरंय. मला असं वाटतं की कपोलकल्पित गोष्टींवरती किती विश्वास ठेवायचा आहे जनतेने ठरवायचं. अजितदादा महायुतीमध्ये आले, त्यांचा सन्मान महायुतीने भारतीय जनता पार्टीने केला, त्या योग्य पद्धतीत जागा वाटप झालं
आणि त्याच्यानंतर लोक कामाला लागली आणि महायुतीमध्ये नक्कीच अजितदादा पवारांचा ज्या पद्धतीने त्यांनी प्रचार केला, अनेक ठिकाणी प्रचार केला, त्याचा उपयोग नक्की आहे. आणि त्यामुळेच सांगतो की महायुती ज्या ठामपणे बोलतोय. उलट इकडे काय परिस्थिती होती हो, खरं म्हणजे सांगलीची जागा ही परस्पर काँग्रेसने जाहीर करून यांनी जाहीर करून टाकली, शिवसेनेने जाहीर करून टाकली उभाटा गटाने. भिवंडी जागा शरद पवार गटाने परस्पर जाहीर केली काँग्रेसने विचारता. त्यामुळे उलट त्या ठिकाणी मेळ नव्हता, कुठल्याही प्रकारचं धोरण नव्हतं. आणि या ठिकाणी तिन्ही पक्ष भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी आणि शिवसेना तिघे एकत्रितपणे प्रचार करत होते, ज्याचा परिणाम परवाविषयी 4 तारखेला दिसणार आहे. केशव, सांगलीच्या जागेच्या बद्दल सांगून द्या ना, काय वाटतं तुम्हाला? म्हणजे चंद्रहार पाटील, संजय काका की विशाल? चंद्रहार पाटलांना आज काय मतमोजणीसाठी उमेदवार मिळत नाहीत, असे आता हे मिळत नाहीत, प्रतिनिधी मिळत नाहीत, इतकी वाईट अवस्था आहे. त्यामुळे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं आजही आपण चर्चा करूच पुन्हा त्यामध्ये. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आमचे संजय काका नक्की ते निवडून येतील. मला वाटतं सीट वाईज न जाता आपण असं चर्चा मला करूया. यांच्या मुद्द्यावरती एक सांगायचं आहे. तपास यांनी 2-3दा असं सांगितलं की बारामतीचं जे लढाई आहे ती सुप्रियाताई सुळे 3 वेळा निवडून आल्या, ते तगडा कॅन्डिडेट आहे. तर दुसऱ्या साईडला अजित पवार यांच्या पत्नी. परंतु आपणास मी एक गोष्ट सांगेन की सुप्रियाताई सुळे यांच्या ज्या तिन्ही निवडणुका होत्या त्यांचं इलेक्शन मॅनेजमेंट हे अजित पवारच सांभाळायचे आणि त्यामुळे सुप्रियाताई प्रत्येक वेळेस प्रचंड मतांनी निवडून यायच्या. नो डाऊट की त्या एक चांगल्या संसदपटू आहेत, याबद्दल काही वाद नाही. परंतु अजितदादांच्या पत्नी या सुद्धा सामाजिक क्षेत्रामध्ये तशाच अव्वल आहेत, याच्याबद्दल सुद्धा विसरून चालणार नाही. आपल्या चर्चेमध्ये संजय शिरसाट, त्याच्याबद्दल दुमतच नाही. त्या माऊली पण आमच्याच आहेत. त्या माऊलीने अनेक वेळा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची बारामतीमध्ये गेल्यानंतर देखरेख केलेली आहे, त्याच्याबद्दल व्यक्तिगत नाहीच. परंतु जो प्रशांत पवार म्हणाले की लोकसभेची निवडणूक आहे, याच्या भावना चालत नाही, त्या अनुषंगाने मी बोललो. अजितदादा मॅनपॉवर मॅनेजमेंट करत होते, ते पण मान्यच आहे, काय विषयच नाही. आणि अजितदादांना आम्ही मुख्यमंत्री कॅन्डिडेट पाहत होतो. भारतीय जनता पार्टी त्यांना आता मुख्यमंत्री देणार का, मला केशव उपाध्यायांना विचारायचं. आता एकनाथ शिंदेचं काम झालं, त्यांना बाजूला करून तुम्ही अजितदादांना पुढचे 6 महिने करणार आहात ते सांगा. ज्यावेळी 1999 साली ज्यावेळी संधी होती, 2004 साली, त्यावेळी शरद पवार साहेबांनी स्वतःला मुख्यमंत्रीपद घेतलं नाही, त्यावेळी अजित पवार मुख्यमंत्रीपद दिलं नाही. ज्यावेळी संधी होती त्यावेळी दिलं नाही. त्यामुळे हे कसलं गाजर दाखवत, म्हणजे तिथं कायम गाजर दाखवत ठेवलं, कधीच त्यांचं चीज केलं नाही. आणि अक्षरशः प्रचार तर म्हणजे हीच खरोखर धक्कादायक. म्हणजे मी फिरलोय आणि महाराष्ट्रामध्ये फिरलोय, हे खरोखर पवारसाहेबांसारखा इतक्या मोठा पुरोगामी अशा पद्धतीचा नेता हे असं विधान करतो की सून बाहेरचीच असते, फक्त लेक घरातली असते. हे खूप धक्कादायक विधान होतं. आणि त्यामुळे पवार ते काही अजित पवार मुख्यमंत्री करणार होते वगैरे वगैरे असल्या गोष्टी वस्तुस्थिती नाही. ही जनता तिथली जाणू नये. एक त्यातलं. दुसरं असं आहे की शेवटी मॅच जर तपासाने मान्य आहे की अजितदादा मॅनेजमेंट सगळे करत होते, तर त्यातलं स्वाभाविकपणे तिथली सगळी त्यांना तिथलीच माहिती सगळी होती. आणि त्याच्याच आधारावरती आपण पुढे जाऊन म्हणू शकतो की ह्या जागा भारतीय जनता पार्टी किंवा महायुती जिंकली.